मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर प्रति महिन्याला 1500 रुपये मिळवत असाल तर हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेवटपर्यंत पहा। ई केवायसी करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून वाढ करण्यात आली आहे, परंतु 31 डिसेंबर पर्यंत प्रतीक्षा न करता तात्काळ आपली ई केवायसी कंप्लीट करून घ्या। याचबरोबर ज्या महिलांचे पती नाहीत, ज्या महिलांचे वडील नाहीत, ज्या महिला घटस्फोटित आहेत, अशा महिलांचे प्रमाणपत्र, वडील मृत्यू झाला असेल तर वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र, पती मृत्यू झालेला असेल तर पतीचा मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटित महिला असतील तर घटस्फोटित प्रमाणपत्र हे संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र द्यायचे आहे। सर्वप्रथम स्वतःची ई केवायसी करायची आहे, आधार नंबर टाकून स्वतःची ई केवायसी करायची आहे। त्यानंतर जे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला संबंधित जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे तुम्हाला द्यायचे आहे। आता कोणत्या ठिकाणी हा अधिकारी तुम्हाला मिळू शकतो? पंचायत समितीमध्ये एक विशिष्ट ऑफिस त्यांची असते, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेटू शकता किंवा अंगणवाडी सेविकांना तुम्ही बोला, त्यांना ते कन्फर्म कोणता अधिकारी आहे त्यांना माहिती आहे। त्यांना जरी मी प्रमाणपत्र दिला तर अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी पोहोचता करू शकतात। परंतु ज्या ज्या महिलांनी आतापर्यंत ई केवायसी केलेलं नाहीये, या व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ लावलेला आहे, त्यावरती टच करा आणि पूर्ण माहितीचा व्हिडिओ एकदा पाहून घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई केवायसी मात्र नक्की करून घ्या। 31 डिसेंबर पर्यंत वाट पाहू नका, कारण साईटचे अनेक प्रॉब्लेम येत आहेत। मग यामध्ये ई केवायसी करण्यासाठी 2-2 तास असेल, 3-3 तास असेल, कधी कधी 2-2, 3-3 दिवस लागतात। त्यासाठी वेळ आता तुमच्याकडे जरी जास्त असेल परंतु त्या वेळेची प्रतीक्षा न करता लवकरात लवकर ई केवायसी करण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।